या देशाच्या सीमेमध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा भारतीय आहे आणि तो भारतीय देशाचा नागरिक आहे असं भारताचं संविधान सांगतं. आणि तुम्ही त्या देशामध्ये दुय्यम नागरिकत्व काही लोकांना सांगता. या देशामध्ये अशा प्रकारची विभाजनी करण्याचा प्रयत्न करता. अशी स्थिती या देशामध्ये तुम्ही निर्माण केलेली आहे. काय समजता तुम्ही? काय या देशाचे लोक मूर्ख आहेत काय? 1977 मध्ये इंदिरा गांधीला धडा शिकवणारे लोक जे आहेत ते याच देशातले होते. तुम्ही त्यांच्यासोबत होतात. हे याच देशातले लोक आहे. ज्या इंदिरा गांधीचा माज वाढला होता त्या इंदिरा गांधीचा माज एका झटक्यात उतरवणारे जे आहे ते याच देशातले. आणि त्यावेळेस या देशाचं संविधान होतं. आजही परिस्थिती तीच आहे. ज्याचा माज चढेल त्याचा माज उतरवण्याची ताकद तुमच्या एका ओटामध्ये आहे. लक्षात घ्या. आणि लोकशाहीच्या मंचावर नागरिकांच्या हक्क आणि अधिकाराची चर्चा करणं हा कुठलाही गैरप्रकार नाही. ती खुलेआम पद्धतीनं झाली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही आपला वोट डिसाईड करू शकले पाहिजे. इतका अधिकार तुमच्या वाट्याला आला. हा डेमोक्रेटिक राईट आहे तुमचावाला. तो तुम्ही बजावला पाहिजे. आणि साऱ्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन जे आहे तुम्ही आपला निर्णय योग्यपर्यंत निघडला पाहिजे. या वोटिंगच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये अरे वोटिंग कुठं सुरू झालं? ग्रीकमध्ये. आणि ग्रीकमध्ये फक्त माणसांना वोटिंग करण्याचे अधिकार होते. बाया आणि गुलामांना अधिकार नव्हते. ते अधिकार तिथून जेव्हा वोटिंगचा इतिहास आपण पाहतो तो इतिहास आहे. आणि त्याच्या अथेन्समध्ये फक्त माणसांना अधिकार होते. आणि अमेरिकेमध्ये तर मी तुम्हाला सांगितलं युकेमध्ये 1928ला महिलांना अधिकार मिळालेले आहेत. परंतु भारतीय राज्यघटनेने तुम्हाला जे अधिकार दिलेले आहेत ते बाय बर्थ अधिकार दिलेले आहेत. भारतीय संविधान जेव्हा जन्माला आलं तेव्हा तुम्हाला जे आहे सर्वच्या सर्व अधिकार ॲट अ टाईम मिळालेले आहेत. आणि म्हणून हे साधं नाही आहे. तुम्हाला याच्याकडे संघर्ष करावा लागलेला नाही आहे. आणि म्हणून कदाचित याची किंमत तुम्हाला वाटत नसेल. परंतु एक वोट देत असताना आपल्या भविष्याचा विचार करून आपण दिलेला पाहिजे. आजची राजकीय परिस्थिती बघितल्याच्या नंतर जे आहे तुम्ही याचा विचार प्रामुख्याने आणि गांभीर्याने केला पाहिजे. हे राजकारण आपल्या ठिकाणी आहे. परंतु हा देश जर उद्या नष्ट झाला तर या देशाची डेमोक्रेसी नष्ट झाली तर तुम्ही कुणाकडे पाहणार आहात? कोण वाचवायला येणार आहे तुम्हाला? 2/3 मेजॉरिटीने राज्य करायला देता तुम्ही आणि ते डिक्टेटरशिपमध्ये कन्वर्ट होतं. हे काय प्रकार आहे आम्हाला? हे अशा प्रकारचं राज्य करून दिल्याच्या नंतर त्यांना खाली खेचण्याची संधी आहे का तुम्हाला 5 वर्षाच्या नंतर? कधीच नाही आहे. म्हणून आपल्या वोटाचा विचार करत असताना आपलं वोट वाया जाणार नाही. आपलं वोट योग्य त्या व्यक्तीला गेलं पाहिजे आणि या देशाच्या निर्मितीमध्ये त्याचा सकारात्मक भाग गेला पाहिजे याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. कोणत्या जातीचा विचार करता? जेव्हा या देशावर डेमोक्रेसीवर आणि या देशावर एक मोठं संकट येऊन पडलेलं आहे तेव्हा कुठल्या जातीचा विचार करायचा? आम्ही कुठल्या धर्माचा विचार करायचा? बाबासाहेबांना आम्हाला धर्म सांगून वोट द्यायला सांगितलं होतं का? बाबासाहेबांना आम्हाला जात पाहून वोट द्यायला सांगितलं होतं का? बाबासाहेबांनी या देशासाठी काय म्हटलेलं आहे? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तेव्हा इंग्रजांचं राज्य आपल्या देशावर होतं. आणि हिटलर दुसऱ्या बाजूने लढत होता. आणि हिटलर जेव्हा लढत होता तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं की या युद्धामध्ये हिटलर हा मानवतेचा शत्रू आहे आणि इंग्रज जे आहे त्याच्या रूपाने या देशामध्ये मानवता वाचणार आहे. त्यामुळे या मानवतेच्या शत्रूला परास्त करण्यासाठी जे आहे तुम्ही लोक जे आहे ते या सैन्यामध्ये भरती व्हा, इंग्रजांच्या सोबत लढा. आज वस्तुस्थिती तशीच आपल्या वाट्याला आली. डॉक्टर बाबासाहेबांची भूमिका अतिशय स्पष्ट आणि क्लिअर आहे की आज संकट राष्ट्रावर आलेलं आहे. आज संकट या देशाच्या समोर आलेलं आहे. आणि देशाच्या समोर जेव्हा संकट आलेलं आहे आणि प्रश्न जेव्हा डेमोक्रेसीचा आलेला आहे तेव्हा डेमोक्रेसी कुठल्याही परिस्थितीत वाचली पाहिजे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला जे आपले हक्क आणि सुरक्षा आहे ते आपल्याला अबाधित राहण्याची गॅरंटी मिळणार. आज जर चुकले तर उद्या पश्चातापाच्या शिवाय तुमच्या वाट्याला काही येणार नाही आहे. आणि ही जी अनागोंदी आहे, हे जे मात चढलेलं जे सरकार आहे त्या मात चढलेल्या सरकारच्या मस्तकातल्या खाली आणण्याची ताकद जी आहे तुमच्या एका. तेव्हा 1 वोट वाया जाता कामा नाही. 1 वोट या डेमोक्रेसीसाठी राहिलेला आहे. 1 वोट भारत राष्ट्रासाठी राहिलेला आहे. 1 वोट 26 जानेवारी 1950च्या संविधानासाठी आहे. 1 वोट तुमच्या भविष्यासाठी आहे. 1 वोट हे तुमची पिढी आहे. आणि आज चुकले तर उद्या उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय भारत.